नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं एक्टिव न्यूज महक। दोस्तों, आज इस वक्त हम जो खड़े हैं ये किला जेटी है। 1.5 दिन का गणपति विसर्जन है। आप मेरे पीछे जो देख रहे हो ये बोट है। प्रशासन ने वहाँ पे बैरिकेड वगैरह लगाया है और वहाँ पे टेबल वगैरह रखा है। वहाँ टेबल पे गणपति जी को लाया जाता है, उनकी पूजा की जाती है। पूजा करने के बाद ये इतना जो आप गैप देख रहे हो उनको फिर लाया जाता है। लाके फिर वहाँ से ये बोट में रखा जाता है। उनको रखने के बाद वहाँ पे पीछे बोट दिख रही है बड़ी वाली, उसके वहाँ पे जाके उनको विसर्जन किया जाता है। तो दोस्तों, गणपति उत्सव है और काफी धूमधाम से हर जगह मनाया जाता है। और आपको हम ये वसई की खास करके कवरेज दिखा रहे हैं। वसई के अंदर दीवान मान हो गया, पापड़ी तालाब हो गया, आज किला जेटी हो गया। तो हम सब जगह पे जाके जो हमारी कवरेज है वो आपको दिखा रहे हैं। आगे की वीडियो में देखिए लोगों ने क्या कुछ कहा है और प्रशासन ने क्या कुछ कहा है। अगर आप हमारे चैनल पे नए हो तो चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सर, क्या कहेंगे, किस तरह की व्यवस्था है, किस तरह से यहाँ काफ़ी पब्लिक है, किस तरह की? यहाँ 1.5 दिन का गणपति है। एक 1,500 के करीब खाजगी और 6 सार्वजनिक गणपति से विसर्जन है यहाँ पे। अभी तक तो बहुत शांति से चल रहा है और पालिका ने भी व्यवस्था अच्छी की है। पार्किंग व्यवस्था से लेके पुलिस बंदोबस्त, प्राथमिक उपचार केंद्र, सब प्रॉपर व्यवस्था की गई है। अपने पुलिस स्टेशन के साथ में पुलिस सेंटर है, वहाँ पर उस तरह से बंदोबस्त अपने यहाँ पे ये सबसे बड़ा है दीवान मान, उसके बाद में उमेलमान तालाब और उमेलगांव तालाब, ये 3 बड़े हैं। उसके अलावा पालिका ने कृत्रिम तालाब जगह जगह पे खड़े किए हुए हैं। स्मूथली सब विसर्जन का प्रोसेस चालू है। कुछ आह्वान करना, लोगों से वही आह्वान करेंगे जल्द से जल्द बाहर निकले, लेट न करें, क्योंकि आज का तो गवर्नमेंट ने टाइम दिया है 12 बजे तक, लेकिन उससे ज़्यादा टाइम लगाओगे तो विसर्जन सेंटर बंद हो जाएंगे। इसके लिए जल्दी लोगों को आह्वान यही करूँगा कि जल्दी बाहर निकले। इथे आज गणपतीच्या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे आणि वसई विरार शहर महापालिकेमार्फत दिवाणमान तलाव येथे चांगली सोय विसर्जनाची केलेली आहे। तसा गणपती सण हा मोठा सण आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशात उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो। मात्र उत्साहाने आनंदाने साजरा केला जात असताना आपल्याला पर्यावरणाचं भान देखील ठेवायला पाहिजे। वसई विरार शहर महापालिकेने गेल्या 2 वर्षापासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी चांगली उपाययोजना केलेली आहे। म्हणजे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव केलेले आहेत, टेम्पोवर कृत्रिम तलाव केलेले आहेत आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत, कृत्रिम तलावात विसर्जन करत आहेत। तसंच गणपतीसोबत जे निर्माल्य असतं ते निर्माल्य कलशात टाकावं असं महापालिकेने विनंती केलेलं आहे। त्या निर्माल्य कलशात जे निर्माल्य असतं त्याची महापालिका खतनिर्मिती करते आणि ते खत मग ठिकठिकाणी वृक्षांसाठी वापरलं जातं। तर ही गेल्या 2-3 वर्षापासून चांगली उपाययोजना महापालिका पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी करत आहे। माझी सर्व नागरिकांना किंवा गणपती उत्सव मंडळांना विनंती आहे की कृत्रिम तलावाचा वापर करून कृत्रिम तलावात विसर्जन करा आणि निर्माल्य कलशात टाका, जेणेकरून ते पाण्यात जाऊन किंवा तलावात जाऊन पाणी दूषित होणार नाही आणि त्यापासून खतनिर्मिती होईल। त्यामुळे या चांगल्या उपक्रमाला आपल्या सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावं आणि महापालिकेला साथ द्यावी अशी विनंती करत आहे। गणपति उत्सव निमित्त पुलिस प्रशासन की तैयारी कैसी है, क्या कुछ आज 1.5 दिवसाच्या श्री गणेशाचं विसर्जन आहे। या निमित्ताने वसई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 14 ठिकाणी विसर्जन पॉईंट्स आहेत। 6 ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आलेले आहेत। या सर्व कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गणेश भक्तांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। बहुतांश गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जन होत आहे। सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि गणेश विसर्जन शांततेमध्ये चालू आहे। ज्या गणेश भक्तांना वसई गणपती विसर्जन
गणपतीचे 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आणि आपल्या घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। पालिकेने या ठिकाणी एक चांगली व्यवस्था उभी केलेली आहे। नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन करण्यासोबत कृत्रिम तलावाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच पर्यावरणाच्या रक्षणाचा विषय लक्षात घेता नागरिकांचा सुद्धा कृत्रिम तलावाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि महापालिकेने ही जी काही व्यवस्था उभी केली आहे आणि त्याला लोकांचा असलेला प्रतिसाद त्यामुळे महापालिकेचंही या ठिकाणी आपण महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करू आणि लोकांचा जो उत्साह आहे त्याबद्दल लोकांचं अभिनंदन करू। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेली आहेत। पोलीस प्रशासनाने एक चांगला बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे, त्यामुळे लोक या सगळ्या सणाचा आनंद घेत आहेत। सगळ्या लोकांना पुन्हा एकदा गणेश एकूण उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। मैडम क्या कहेंगे, किस तरह की तैयारी है और पापड़ी विभाग में किस तरह से अभी चल रहा है? वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे चांगलीच तयारी झालेली आहे आणि सर्वजण जास्तीत जास्त करून सर्वजण कृत्रिम तलाव जे तयार केलेले आहेत त्याच्यामध्येच विसर्जन करतात। आतापर्यंत 77 झालेले आहेत इथे गणरायाचे आणि सर्व लोकसुद्धा एकदम म्हणजे शिस्तीत व्यवस्थित सगळं हे करतात आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे इथे। महानगरपालिकेने एवढी चांगली व्यवस्था चांगली व्यवस्था केलेली आहे। लोकांचं सहकार्य आहे पूर्ण सहकार्य आहे लोकांचा। लोक प्रत्येक वर्षी म्हणजे लास्ट टाईम पण 2023ला पण इथे व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि सगळं इथे तर 350-400 गणपतीचं विसर्जन होते आणि सर्वजण जास्ती करून कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करतात। आप्पा नेहमी हे करतात। आता पण आप्पानी आणि प्रवीणा मॅडमनी सांगितलेलं आहे आणि सर्व ते क्लशमध्ये ते सगळं हे जे असते फूल आपलं जे काय आहे ते त्याच्यात टाका, त्याच्यातून ते खत तयार होते आणि ते सगळे आपले वसई विरारसाठी ते उपयोगी असते। सर्वजण ऐकतात। आप्पा नाना नेहमीच हे करतात आणि मॅडम नेहमीच सहकार्य करतात। मॅडमचा हे व्हिडिओ आलेला आहे आणि सगळेजण आम्ही ग्रुपवरती फिरवत आहेत आणि सर्व लोक सर्व ऐकतात आणि तसंच करतात। नाही, आज खरंच मला बरं वाटलं कारण की आजची व्यवस्था जरा बरी आहे कारण की तिकडनं यायला पण बस आहे, जायला पण बस आहे आणि त्यांनी व्यवस्थित म्हणजे पोलीस प्रोटेक्शन पण प्रॉपर आहे। त्यानंतर त्यांनी इकडे जी सोय केली ती पण व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे गडबड नाही, गर्दी वगैरे नाही आहे। एकदम छान पद्धतीने महानगरपालिकेचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे। हार्दिक स्वागत आहे। सर्व गणेश भक्तांनी आपल्या गणरायाची नोंद स्वागत कक्षामध्ये करायची आहे। नाही, खूप छानच आहे। गणपती बाप्पा घरी आल्यानंतर कोणाचा उत्साह नसतो, उलटं ते जेव्हा जातात 1.5 दिवसानंतर तेव्हा खूप भरून येतं की परत आता नेक्स्ट इयर कधी येणार। तर त्यामुळे म्हणजे म्हणतात ना आनंद पण आहे आणि थोडंसं दुःख पण आहे, असं आहे। थँक्यू। डॉक्टर संजय म्हात्रे। व्यवस्था सुरेख आहे इकडे। आज किल्लाबाजारमध्ये किल्ला जेटीमध्ये आज विसर्जन आम्ही वसईवरून गणपती घेऊन आलो आहे आणि इथे व्यवस्थित आहे, व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे म्युन्सिपाल्टीने। नगरपालिकेच्या बससेवा पण सुरू आहे, इकडे फ्री सेवा सुरू आहे, त्यामुळे लोकांची येण्या जाण्याची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि विसर्जन पण सुरेख शांततेने चाललेलं आहे। माझं नाव प्रदीप राऊत, मी पापडी व्यवसाय। आता गणपतीचा उत्सव म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जल्लोषातच असतो, पण आज जे आपले म्हणजे हे आहे म्हणजे मी बघतो आता का आपले पोलीस व्यवस्थापक, तुम्ही न्यूजवाले, आपले कर्मचारी महानगरपालिकेचे चांगली व्यवस्था केली आहे आणि सर्वांना एकदम व्यवस्थित म्हणजे रहदारी पण रोडचा एवढा हे आहे म्हणजे रहदारी जोरात आहे, पण पोलिसांनी पण बंदोबस्त एकदम व्यवस्थित केला आहे आणि ह्याची जी आपली म्हणजे पहिले तलावामध्ये पूर्वी हे करायचे विसर्जन, पण आता त्यांनी एक चांगली सिस्टीम ठेवलं आहे म्हणजे कसं एक आपलं गणपती इकडे मस्त गणपतीसाठी एक कुंभ तयार केला आहे, जल कुंभ, त्याच्यामध्ये आपण गणपती आपण स्वतः हाताने पण हे करू शकतो, विसर्जन करतो। हे चांगलं उत्तम आहे, मस्त आहे।
क्या नाम है आपका? मेरा नाम रोहित कामले है। रोहित जी, क्या कहना चाहेंगे? गणपति विसर्जन के लिए आए, आपको किस तरह से फील हो रहा है? यहाँ की व्यवस्था कैसी है? महानगर पालिका और पुलिस प्रशासन का आपको सहयोग कैसा है? ये तो हम लोग मैं तो वैसे में फर्स्ट टाइम हूँ। हम लोग मलाबार गोल्डन डायमंड्स की टीम की ओर से फर्स्ट टाइम हम लोग ने यहाँ पे गणपति आयोजित किया था और अभी 1.5-2 दिन में हम लोग एकदम मौज मजे में गए। अभी जस्ट गणपति गए तो हम लोग को थोड़ा सबका मूड थोड़ा अनहैप्पी हो गया, लेकिन ये तो बाद में हम लोग को पता है कि अगले साल भी आने वाले, तो हम लोग और भी उत्साह से और भी अच्छे से करेंगे। थैंक यू सो मच। महानगर पालिका पर्यावरण पूरक गणपति का आह्वान कर रही है लगातार। आपने अपना जो गणपति है वो जो कृत्रिम तालाब, हम लोग ने जो डेकोरेशन वगैरह किया था वो भी पूरा इको फ्रेंडली था, आप देख सकते हो। और हम लोग का जो मूर्ति था पूरा माटी से बना हुआ था। तो जो भी हम लोग पर्यावरण के लिए पूर्वक है, जैसे महानगर पालिका बोलती है, गवर्नमेंट हमारा बोलता है, हम लोग जो भी अनयूज चीज़ प्लास्टिक जैसे चीज़ों का यूज़ नहीं करना चाहिए। जो भी है अपने इन्वायरमेंट के लिए हेल्दी चीज़ें उससे हम लोग डेकोरेशन करना चाहिए। हम लोग आपके द्वारा हम लोग सबको वही बोलना चाहते हैं कि आप भी अगले मतलब जो भी एक्टिविटीज़ करते हो, भी फेस्टिवल मनाते हो, इको फ्रेंडली करो और अपने इन्वायरमेंट को साथ दो। हाँ सर, बोल गणपती बाप्पा मोरया। काय सांगणार आज तुम्ही गणपती विसर्जन केलेलं आहे, कसा अनुभव तुम्हाला लाभलेला आहे? गणपती बाप्पा काल आले तेव्हा आम्हाला खूप आनंद झालेला. आज खरोखर दुपारपासून वातावरण आमच्या घरातलं थोडं असंही झालं की बाप्पाचा तर विरह होणार आहे. मनाला थोडं वाईट वाटलेलं, पण बाप्पा नक्की पुढच्या वर्षी पुन्हा येणार आणि पुढच्या वर्षी पण आम्ही हा सण असाच आनंदाने साजरा करणार. सगळ्यांवरती आशीर्वाद राहून दे. जे जातपात जे काही चाललंय ते बंद होऊन जाऊन दे, सगळ्यांना सुखरूप आनंदी ठेवून दे. पालिका प्रशासन, पोलीस आणि उत्सवाची तयारी कशी आहे? चांगली, खूप चांगली आहे. पोलीस लोक आपल्यासाठी दिवस रात्र जीव देतात बिचारे, आणि त्याच्यासाठी आपण थोडं सहकार्य नाही केलं तर मग काय फायदा आहे की नाही? कृत्रिम तलावाचा जो हा एक उद्देश आहे तो कसा लागतो? इट इज अ गुड कॉन्सेप्ट. चांगला आहे. वेस्ट नाही होत, पाणी पण राहतं, माती पण वेस्ट सेव्ह होते. चांगलं केलं, कामकार्य केलं आहे. सगळ्यांनी गणेश मूर्ती घेताना शक्यतो मातीच्याच मूर्त्या घ्यायला हव्यात, जेणेकरून त्यांचं विसर्जन योग्य प्रकारे होईल. शाडूची किंवा साध्या मातीची मूर्ती असेल तर ती पर्यावरणासाठी सुद्धा चांगली आहे. त्याच्यामुळे बस, धन्यवाद.